आज आपण आपलं जे अन्न आपण खातो आणि त्याच्यामध्ये जी पौष्टिकता असते याच्याबद्दल चर्चा करू। एक जर मागच्या 60-70 वर्षामध्ये आपण जी शेतीची जी पद्धती बदलली, म्हणजे आपण यंत्रणा आणली, आपण केमिकल खते वापरायला सुरुवात केली, हायब्रिड सीड वापरायला सुरुवात केली, कुठे कुठे तर जेनेटिक सीड पण जगामध्ये वापरायला सुरुवात झालेली आहे। तर हे जेव्हा झालं तेव्हा एक मोठा जो याचा प्रभाव पडला तो पडला की जगामध्ये पौष्टिकताचा जो दर असतो तो 42% घसरला। आणि जर आपण इंडियाची कंपॅरिझन करू तर डॉक्टर मुरली मनोहर जोशींनी आपल्या लोकसभामध्ये एक रिपोर्ट बनवून दिला एक्सपर्टचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकदम लिहून दिलेलं आहे की आमची जी अन्नशृंखला आहे याच्यामधलं पौष्टिकतेचं प्रमाण दर जवळजवळ 48% कमी झालेला आहे। आणि हा एक मोठा चिंतेचा विषय। तुम्ही जर आज तुमच्या समाजामध्ये सगळ्या लोकांना किंवा तुमच्या नवीन पिढीच्या मुलांना मुलींना सांगाल की आता तुम्हाला डबल खावं लागेल तेवढंच पोषण घेण्याच्या करता, ते बरोबर आहे का? ते होणार नाही। म्हणजे काय आहे की यांची जी एक स्वास्थ्य आहे ज्याला आपण हेल्थ म्हणतो ठीक तेवढी चांगली राहणार नाही। मग पूर्ती करावी लागतील, मग गोळ्या खावे लागतील। तर पुढच्या काळामध्ये आपण जर नवीन नवीन अनुसंधान हे टेक्नॉलॉजीमध्ये, प्रॉडक्ट्समध्ये, म्हणजे काय आपण वापरतो आपल्या शेतीमध्ये आणि त्याला कसं वापरायचं, म्हणजे शेतीची पद्धती कशी बदलावी, याच्यावरती जर आपण प्रगती केली नाही, विचार केला नाही, बदललं नाही, तर आपण जे पौष्टिक अन्न उगवायला पाहिजे, पौष्टिक अन्न जे लोकांना द्यायला पाहिजे ते देऊ नाही शकणार। आणि हा एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि हे आपल्याला करावंच लागेल। नमस्कार।